हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर कसं काय मंडळी, बरे आहेत ना? तर सगळ्यांना शुभ दीपावली. तर मी तुम्हाला मागं दिसत असेल, मी गावाला आलो आहे आणि आता घराच्या मागं उभा आहे. तर गावाला आलो आहे म्हणलं आता जाऊन कुठेतरी फिरावं. तर मी आज निघालो आहे राजपुरी केव्जला, जे पाचगणीच्या खाली आहे. आणि माझ्यावर आहे सौरभ आता गाडी पुसतं. तर चला लवकर जाऊयात, कारण की मी सकाळी लवकर उठलेलो, पण हा ह्यानं लेट केलं आहे आज. तर चला बघूया जाऊन. बाय तरी कर. KMRB ला शाळेचा पोस्टर लावलाय ना, तिथनं आत जायचं. तिथं बघा हॉटेलचं आता काम चाललंय. तिथनं वर गेलं ना की असं पांडव जिथं राहायची ना, ती अशी जागा आहे पडलेली, इथं पिंड आहे. पांडव आलते आणि हे पण पांडवांनीच बांधले घालते का. तिथे बाबा आहे, त्यांच्या बरोबर चिंतामणी महाराज त्यांनी जिवंतपणे समाधी घेतलेली आहे खाली. ते पंडित म्हणून आलं का इथं देवाची, म्हणजे ते मंदिराची सेवा वगैरे तिथं राहतात. पण ते बाबा आहेत ना, ते त्यांच्या बरोबर राहायचे ना, चिंतामणी महाराजांबरोबर. म्हणजे 2 महिन्यासाठी इथं आले ते राहिला. तिथं राहतात. अजून किती आहे खाली? तिथनं 100 पायऱ्या आहेत. 100 पायऱ्या का? बरं चालतंय, थँक्यू बरं का. चिंतामणी महाराजांच्या दुसरे गुरु असायचे, ते इथं राहायचे. कुठं? तिथं आतमध्ये. मित्रांनो इथं बघा, इथं चिंतामणी महाराज राहायचं असं. आतमध्ये जायला जागा, आपण आतमध्ये जाऊन बघूया. दरवाजा कोण होतोय? दरवाजा नाही, दरवाजा दरवाजा तर बंद आहे, पण आतमध्ये गोव्यापर्यंत येऊ शकतो आपण. कुठलं महाराजांना? तर मित्रांनो, हे जो दरवाजा आहे ना, तिथून डायरेक्ट महाबळेश्वरला जायला रोड आहे. पण आता ते बंद केलंय, कारण की का बंद केलंय? आतमध्ये जो माणूस आहे ना, पोहोचत नाही आणि ऑक्सिजनची कमी आहे आतमध्ये, त्याच्यामुळे हा दरवाजा बंद करून टाकला. नाही तर हा दरवाजा डायरेक्ट महाबळेश्वर मध्ये जाऊन पोहोचतो. त्याच्यामुळं काहीतरी युनिक बघायला भेटले आज. राजपुरी गोवा म्हणजे एक अद्वितीय ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाण, जिथे पांडवांना त्यांच्या वनवास काळात आश्रय मिळाला. असं मानलं जातं तेथेच येथे भगवान कार्तिकेयाने धार्मिक विधी आणि पूजा अर्चा केल्या अशी मान्यता आहे. तसेच राजपुरी गुहेमध्ये खूप मंदिरे आहेत, पण लोकांना आकर्षित करते ते म्हणजे कार्तिकेय मंदिर. कारण ते जे कार्तिकेय मंदिर आहे ते त्या गुहांमधून मिळालेल्या वाळूने बनवले गेले आहे. किती वर्षपूर्वीचं काका हे मंदिर? काय मंदिर पांडवांच्या काळातलं. पांडव काली 7 वरून. हो. आम्ही काय इथं नसतो ना. म्हणजे याचा इतिहास सांगायला म्हणजे इतका जुना आहे की पांडव वगैरे होते ते राहायला. त्याच्या आधी पण गोवा होती. गुहेचे मालक कार्तिक स्वामी त्यांनी तपश्चर्या करायला ती गुहा तयार केली. आणि त्यांनीच ते मल्लिकार्जुन देवस्थानच्या समोर त्यांनी स्थापन केले. जिथे जिथे कार्तिक स्वामी तपश्चर्या केली तिथे त्यांनी मल्लिकार्जुनचं लिंग स्थापन केले. कर्नाटकात पण आहे.
तुम्ही तरी भरपूर ध्यान केलं. तर मित्रांनो असं एक इथं कुंड आहे ज्याच्यामध्ये हा जो खड्डा आहे ना त्याच्यामध्ये जर पॉईंट पडला ना तर आपली जी विष असेल ती पूर्ण होते. तर बघा आपण जातोय का. रातची विष पूर्ण होते. भारी वाटलं. इंजिनियर ऐकून भारी वाटलं. राजपुरी केव्स हे एक अद्भुत ठिकाण आहे जिथं निसर्ग, इतिहास आणि धार्मिकता तुम्हाला एकाच ठिकाणी भेटेल. फायनली काय केव बघून झालेले आहे आणि मस्त होते केव. आणि तिथे महाराज पण भेटलेले आम्हाला, एक बाबा भेटलेले. तर ते सांगत होते आम्हाला काही सांगत होते जीवनाचं ज्ञान. तर ते आम्ही ऐकत बसलो थोडा विषय. आणि त्याच्यानंतर तिथे एक कुंड पण होतं ज्याच्यात तुम्ही कॉईन टाकला तर तुमची इच्छा कंप्लीट होणार असं काहीतरी आहे तिथं. तर ते पण आपण ट्राय केलं आहे. तर चला आता जाऊयात. तर हा व्लॉग इथेच एंड करतोय. भेटूया एका नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया एका न्यू व्लॉगमध्ये भेटूया एका नवीन ठिकाणी एका न्यू व्लॉग सोबत. हा व्लॉग मी इथेच एंड करतोय. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक पण करून जावा. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.